पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कष्टकरी व शेतकरी वर्गाचे आधारस्तंभ कैलासवासी भगवानराव घाडगे मामा साहेब यांचा 15वा पुण्यस्मरण सोहळा। शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात ज्यांनी विकासाची ज्योत प्रज्वलित करून सर्वसामान्य माणसांना जगण्याची हिंमत दिली, असे व्यक्तिमत्व शिरोळ तालुक्यातील सहकार, सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देणारे श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था व श्री गुरुदत्त शुगर्सचे संस्थापक कैलासवासी भगवानराव घाडगे मामा यांचा आज रविवार 15वा स्मृतिदिन या निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा। शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथे 21 जुलै 1938 रोजी भगवानराव घाडगे यांचा जन्म झाला। लहानपणापासून ते करारी बाण्याचे म्हणून ओळखले जातात। वडील गुंडूराम घाडगे यांच्याकडून त्यांच्यावर चांगले संस्कार झाले। त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण चिंचवाड येथे झाले। माध्यमिक शिक्षण सांगली व जयसिंगपूर येथे तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले। आयुष्यभर प्रत्येकाने शिकत राहावे ही त्यांची संकल्पना होती। पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दत्तवाड व इचलकरंजी येथे काही काळ शिक्षक म्हणून काम केले। त्यानंतर त्यांनी जयसिंगपूर येथे अडत दुकान सुरू केले। व्यापार व व्यवसायात एक पारंगत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। गावात एसटी सुरू करून ते सामाजिक व सार्वजनिक जीवनात आले। चिंचवाड गावातील लोकांच्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला। 2 जून 1958 रोजी कोल्हापूरच्या राजाराम पाटील यांची कन्या विजयामाला यांच्याशी त्यांचा विवाह झाला। कौटुंबिक जीवनात ते नेहमी आनंदी व समाधानी राहिले। त्यांची मुले माधवराव, अरुणराव, आशालता व पुष्पलता यांना पदवीधर करून चांगले शिक्षण दिले। दोन्ही मुलांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवले। 15 वर्ष त्यांनी चिंचवाड गावाचे सरपंच म्हणून काम केले। तसेच त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करून गावासोबतच भागाचा विकास केला। तरुण वयातच त्यांनी 1975ला गावातच श्री दत्त नागरी पतसंस्थेची स्थापना केली। पतसंस्थेच्या माध्यमातून जपलेली विश्वासार्हता व आर्थिक समृद्धीतून झालेली वैचारिक परिवर्तनाची क्रांती हितार्थ ठरली। शेतीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते। उत्तम शेतकरी म्हणून देखील ते परिचित होते। शेतीसाठी पाणी पुरवठा ही संकल्पना त्यांनी पुढे आणली व चिंचवाड येथे ती राबवली। शेतीला पाणी मिळावे, खते बियाणांची सोय व्हावी म्हणून त्यांनी सेवा सोसायटीची स्थापना केली व चांगल्या पद्धतीने चालवून दाखवली। गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी गावातच शिक्षण संस्था स्थापन केली। तसेच गावात आध्यात्मिक व धार्मिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी त्यांनी गावात दत्त मंदिराची उभारणी केली। शिवाय प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शांततेचा नाव, मानवतेचा प्रचार व प्रसार केला। शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी 2004 साली पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी येथे पहिला खाजगी श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड हा साखर कारखाना अत्यंत दूरदृष्टीने स्थापन केला। या कारखान्याने शेतकरी हा केंद्रबिंदू मानत आपले नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले। आज हा कारखाना शेतकऱ्यांच्या जीवनातील मैलाचा दगड बनला आहे। त्याचबरोबर त्यांनी श्री दत्त फूडच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाशी संपर्क ठेवला आणि केळीवर प्रक्रिया करणारा उद्योग ही त्यांनी निर्माण केला। स्वर्गीय भगवानराव घाडगे हे परखड व स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते। पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी कधीच लाचारी स्वीकारली नाही व आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवला नाही। घाडगे ब्रँड ही ओळख त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर तयार केली। भगवानराव घाडगे यांनी उभे केलेले सामाजिक काम व त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा त्यांचे सुपुत्र, कारखान्याचे विद्यमान चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे अत्यंत कुशलतेने व शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे व धीरज घाडगे हे देखील सक्षमपणे काम करीत आहेत। कोणत्याही पदाची अपेक्षा न करता समाजासाठी दिलेले योगदान, सामाजिक बांधिलकी यामुळे कैलासवासी भगवानराव घाडगे हे समाजातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत। आता उरलो उपकारापुरता असे यथार्थ जीवन जगत असतानाच 28 सप्टेंबर 2010 मध्ये ते अनंतात विलीन झाले आणि एक झंझावाती परिवर्तनाचे वादळ शमले।
जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.